उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आयुष कोमकरची आई कल्याणी कोमकर या संतापल्या आहेत। यावेळी त्यांनी न्यायासाठी थेट अजित पवारांनाच साथ घातली आहे। अंधेकरनं अनेकांची घरं उद्ध्वस्त केली आहेत, त्याला तिकीट देऊ नका अशी मागणी त्यांनी केली आहे। तर अन्यायाविरोधात लढण्यासाठी उमेदवारी देण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे। अजितदादांना विनंती करते मी की त्यांना तिकीट देऊ नका। तुम्हाला वाटतंय की कोयता गँग वगैरे दहशतवादी सगळे गुन्हे थांबावे, ते हे पण खूप मोठे गुन्हे करतात, त्यांना तिकीट देऊ नका। मी सरळ यांच्या पक्षाबाहेर जाऊन पक्ष कार्यालयाबाहेर जाऊन आत्मदहन करणार आणि मी खरंच करणार। असं झालं तर नाव सगळं पक्षावरच येणार आणि यांचे एवढे बँक खाते वगैरे सील झालेत, मग ह्यांना येतात कुठनं पैसे आणि हे पण बाहेर येतात, त्याच्यासाठी पण पैसे लागतात। त्यांना खूप मोठं कोणाचं तरी हात आहे म्हणून ते एवढं करतात। राजकीय हो राजकीय पक्ष नेत्याचा कोणाचाही असू शकतो, तसं मी सांगू शकत नाही। अंधेकरनं उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आयुष कोमकरची आई कल्याणी कोमकर या संतापल्या आहेत। यावेळी त्यांनी न्यायासाठी थेट अजित पवारांनाच साथ घातली आहे। अंधेकरनं अनेकांची घरं उद्ध्वस्त केली आहेत, त्याला तिकीट देऊ नका अशी मागणी त्यांनी केली आहे। तर अन्यायाविरोधात लढण्यासाठी उमेदवारी देण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे। अजितदादांना विनंती करते मी की त्यांना तिकीट देऊ नका। तुम्हाला वाटतंय की कोयता गँग वगैरे दहशतवादी सगळे गुन्हे थांबावे, ते हे पण खूप मोठे गुन्हे करतात, त्यांना तिकीट देऊ नका। मी सरळ यांच्या पक्षाबाहेर जाऊन पक्ष कार्यालयाबाहेर जाऊन आत्मदहन करणार आणि मी खरंच करणार। असं झालं तर नाव सगळं पक्षावरच येणार आणि यांचे एवढे बँक खाते वगैरे सील झालेत, मग ह्यांना येतात कुठनं पैसे आणि हे पण बाहेर येतात, त्याच्यासाठी पण पैसे लागतात। त्यांना खूप मोठं कोणाचं तरी हात आहे म्हणून ते एवढं करतात। राजकीय हो राजकीय पक्ष नेत्याचा कोणाचाही असू शकतो, तसं मी सांगू शकत नाही। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।